प्रेशर राहत नाहीये. क्षेत्रक्षण लावून घ्या आणि बलिराम सोड ठाकूरपाडा संघ सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सामन्याला सुरुवात करायची आहे आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर प्रत्यक्ष धावतं वर्णन करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक सज्ज होणार आहेत. फक्त आमचा एकच वादा असे मोहन दादा. तर सामन्याला सुरुवात होणार आहे आणि सज्ज होणार आहेत मोहन दादा. तर फलंदाज पाठवायचे. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल की आपण सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो बॅक टू नावन क्रिकेट. मित्रो पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी ठिकाणी आम्ही सज्ज होत आहे आणि मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्तींचं आगमन झालं. आपलं मनापासून स्वागत असेल. त्यामध्ये आपण पाहू शकता आमचे परममित्र कबीरजी ठाकरे असतील, रोहिदास भाऊ चौधरी असतील, अजय भाऊ असतील, या सर्वांचं मनापासून स्वागत असेल. तसेच श्याम चौधरी हे पिंपलासवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आपले मनापासून स्वागत असेल. सुमित कुमार गुंदवडी या संघ नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय घेतो फलंदाजी करण्याचा. मात्र नाणेफेक हरल्यानंतर जे सेक्शन आलेले आहे ते कालिका माता खारबाव संघाला. कालिका माता खारबाव संघाचा मित्र आपण विचार केला त्या संघाचे ओनर मालक आहेत राजू चव्हाण आणि मनोज म्हात्रे. त्या संघाचे ओनर आहेत, मालक आहेत. आणि आपण जी BPL स्पर्धा पाहतो, भिवंडी प्रीमियर लीग जी स्पर्धा होती, स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष पद्माकर चौधरी आहेत. बर्फाणी बाबा या संघाचे ओनर आहेत, मालक आहेत. चला वेलेच्या संदर्भात आपण सहकार्य करता क्षेत्ररक्षण लावून गेलेले पंच रवाना झालेले आहेत. विनंतीशील सुमित कुमार गुंदवडीये या संघाचे ओनर मालक धीरज म्हात्रे. आपण आपला संघ प्लीज सलामी जोडी रवाना करायची आहे. काल्हेर परिसरामध्ये मला वाटतं टेलिकास्ट पोहोचत नाहीये. SSS जॉइंटर सॉफ्टवेअरचा आपण एक विनंती असेल, जो काही तांत्रिक बिघाड असेल तो प्लीज आपण दुरुस्त करायचा आहे. काल्हेर परिसरामध्ये टेलिकास्ट पोहोचत नाहीये. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे संतोष आणि नारायण. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि कालिका माता खारबाव या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज महेंद्र. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल तर नारायण याला, नॉन स्ट्राईकसाठी संतोष. खारबाव या संघाच्या वतीने पहिल्या षटकात तो गोलंदाज महेंद्र स्ट्राईक रोटेट करतोय. नारायण नॉन स्ट्राईकसाठी संतोष. वेलेच्या संदर्भात प्लीज दोन्ही संघ आम्हाला सहकार्य करायचं आहे. पंच आपणास विनंतीशील आपण वेळोवेळी वॉर्न करायचं आहे. पंच दिनेश नाईक, स्क्वेअर पंच भाऊ पाटील.
मित्र या स्पर्धेतला आपण पहिला सामना आज पाहिला दोन संघामधून मात्र शिकस्त मिळाली होती जागृत माडा राणेल संघाला शेळूमाता वड मंगेश भोईर यांचा हा संघ होता महिंद्रा टू नारायण सुंदर सुंदर चेंडूला प्लेसमेंट आपण पाहतोय चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो एक धावाची दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये पहिला फलंदाज बाद होतोय संतोष पहिल्या चेंडूवर मित्र आपण पाहिलं होतं चेंडूवर सुंदरसं स्टेअर केलं होतं चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता पहिली धाव ती वेगाने घेतली होती दुसऱ्या धावाचा मऊ मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेतल्याने मात्र कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं आणि या अनुषंगाने मात्र पहिला फलंदाज बाद झाला होता संतोष नेक्स्ट फलंदाज जातोय संगनायक संजीव संगनायक संजीव होत आहे पुन्हा एकदा महिंद्रा राईटचा मोर्चा मारा या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसं स्टेअर केलं जातं चेंडू डीप कव्हरला एक धावाची एक धावणी संख्या धावसंख्या एक धावणी पुढे सध्या धावसंख्या होती एक बाद दोन पहिल्या षटकाला प्रारंभ आहे आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल तर संजयला नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहतोय सुमित कुमार गोंदवले संघ प्रथम फलंदाजी करतोय एक धाडसी निर्णय घेतोय या ठिकाणी पाचारण केलं होतं क्षेत्ररक्षणासाठी कालिका माता खारबाळ संघाला खारबाळ संघाचे ओनर राजू चव्हाण आणि मनोज म्हात्रे त्यानंतर सुमित कुमार गोंदवले संघात आपण पाहिलं तर आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला होता चेंडू वाडी लॉंग ऑन जो पण कलेक्ट केला जातो तो पण दोन धावांची करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला दोन धावांनी संघात धावसंख्या दोन धावांनी पुढे सध्या धावसंख्या होती बिन एक बाद 4 पुन्हा एकदा महिंद्रा या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं आणि वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर मात्र चेंडूला उत्तमरित्या कलेक्ट केलं जातं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं मात्र दोन धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला अतिशय सुंदर फटका होता प्रेक्षणीय फटका आपण पाहिला होता चेंडू मिड ऑफ वरून लॉंग ऑफला जातोय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र दोन धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 6 एक बाद 6 पहिल्या षटकाला प्रारंभ आहे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं गोलंदाजीवर सांभाळतो महिंद्रा स्ट्राईक रोटेट करतो संजय या ठिकाणी मात्र फुलटाच चेंडू होता निश्चित चेंडूचा व्यवस्थित सामना करता आला नव्हता तो फलंदाजाला ज्या चेंडूचा समाचार घेता आला नव्हता पंच लेग बाईचा शेअर करतात स्ट्रायकर पंच दिनेश नाईक एक धावाची धावसंख्या एक धावांनी पुढे सध्या धावसंख्या होती ती 7 पुन्हा एकदा महिंद्रा या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केला जातं चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतो एक धाव अर्जित दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही याचं कारण होतं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं रवी देवरा एकच धाव तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 8 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या ती 1 बाद 8 थोडीशी संत सुरुवात आहे खराब सुरुवात आहे निगडी सुरुवात आहे नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहिलं होतं सुमित कुमार गोंदवले संघ प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतोय मात्र पहिल्या षटकात आपण विचार केला थोडासा बॅकफुटवर आहे याचं कारण आहे आघाडीचा फलंदाज बाद झालेला आहे साजेशी कामगिरी साजेशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत नाहीयेत
मित्र आमचे व्यासपीठ आणि व्यासपीठावर आपण पाहू शकता या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय कुंदनजी पाटील त्यांच्या समवेत आहेत. या स्पर्धेचे सर्व विद्यमान अध्यक्ष आहेत. या स्पर्धेचे BPL स्पर्धा 2018चे विद्यमान अध्यक्ष पद्माकर चौधरी, त्यानंतर कबीरजी ठाकरे आहेत, त्यानंतर संजय आहेत, संजू पाटील, संजय ठाकरे सॉरी अरे संजय यांचं जास्तीत जास्त वास्तव मला वाटतं काल्हेरमध्ये असल्या कारणाने आम्ही त्यामुळे पाटील म्हटलं होतं. त्यानंतर बलियन स्पोर्ट्स या संघाचे सर्व ओनर मालक दत्ताजी तरी आणि व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय. यानंतर मित्र गावदेवी वडगर आणि साई कृपा डुंगे या ठिकाणी चेंडूला शॉर्ट अँड पुल केला आणि सक्सेस पुल, अतिशय सुंदर फटका, चेंडू सीमाच्या बाहेर गुल, षटकार. भिवंडी प्रीमियर लीग 2018 आणि या स्पर्धेला मित्र ऑल दी बेस्ट केले जातात. आमचे परम मित्र आहेत आणि पिंपळगावचे सुपुत्र नामांकित असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा बिग इव्हेंटही पाहिला होता, श्याम घरत या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद श्याम घरत. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचाकडे गाड घेतोय राजा. या ठिकाणी मात्र चेंडूला सोडून दिलं होतं आणि ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून गेले. अवांतर धावून संघात धावसंख्या एक दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 15. एक बाद 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघाचे ओनर आहेत, मालक आहेत राजू चव्हाण, स्वतः गोलंदाजी करतात. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतो, ऑन द ऑफचा फटका आणि चेंडू मात्र कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा षटकार येतोय. दुश्मन दिलों का झाला ये लाला पैसे वाला, दुश्मन दिलों का झाला ये लाला पैसे वाला, करता है हर दम गड़बड़ घोटाला, तन का गोरा मन का है काला. दुश्मन दिलों का झाला ये लाला पैसे वाला, दुश्मन दिलों का झाला ये लाला पैसे वाला. अतिशय दमदार फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. ऑन द ऑफ आपण पाहिलं चेंडूला सुंदर प्रहार केलं होतं. चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्या मधनं सरळ सीमेच्या बाहेर जाणारा दणदणी षटकार येतोय. या 6 धावांनी संघात धावसंख्या मित्र 6 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 21. 2 षटकापर्यंत चेंडू जर बाहेर गेला तर आपण नवीन चेंडू घेणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. 2 षटकापर्यंत जर चेंडू बाहेर गेला तर नवीन चेंडू देण्यात येईल, हे लक्षात घ्यायचं आहे. सर्व संघाला विशेष सूचना असेल, जर 2 षटकांच्या आत एखादा चेंडू सीमाच्या बाहेर गेला तर नवीन चेंडूची उपलब्धता केली जाईल. पुन्हा एकदा चेंडूला बेरकावून दिलं जातं. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल आहे, मात्र प्लेसमेंट ठीक नव्हती. अतिशय उत्तम झेल कलेक्ट केला जातो किशोर द्वारा आणि दुसरा फलंदाज बाद होतोय नारायण. बाद झालेला फलंदाज मित्र आपण नारायण यांना पाहिलं, मात्र बाद होण्यापूर्वी संघासाठी अतिशय उत्तम कामगिरी पाहिली होती. वैयक्तिक 15 धावा अर्जित केली होत्या संघासाठी. उत्तम फलंदाजी नारायणच्या बॅटमधून आपण पाहिली. नेक्स्ट फलंदाज जातोय अरविंद गावदेवी ओवळी या संघातनं. गावदेवी ओवळी या संघाचा खेळाडू आहे. आज सुमित कुमार गुंदवली या संघामधून आपण नेतृत्व करतोय. अरविंद, साई कृपा डुंगे आणि गावदेवी वडगर, सॉरी मिताली इंटरप्राइजेस वडगर. पुढील सामना असेल
त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघाने एक फर्स्ट इनिंग समजत आणि दोन्ही संघाच्या संघटनेकडे एक विनंती असेल आपण सामान्य कक्षाची इन्सा स्ट्रोक खेळण्याचा जो प्रयत्न होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करण्याचा काही प्रयत्न होता तो असफल होता. उत्तम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं किशोर द्वारा अतिशय अप्रतिम. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 गडी बाद झालेत त्यांचे. आता 40वा प्लेयर येऊ शकतोय. 3 गडी बाद झालेत. चला नाही होर नाही संपत. कंटिन्यू उरलेले चेंडू 40च्या खेळाडूला खेळायला मिळतील. सर्व ओनर लोकांच्या समोर हा निर्णय झालेला आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर 45चे 3 खेळाडू आउट झाले तर 40चा खेळाडू खेळायला येईल असा निर्णय झालेला आहे आपला. मित्र पाहू शकता आमचा व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान संघटनेचे विद्यमान अध्यक्ष त्यानंतर या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष सन्मान श्री पद्मागरजी चौधरी आणि इतर मान्यवर मंडळी. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बॉलिंग पंचाकडे गाठ घेतो. राईट मोरचा मार काढतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती अरबिन याला. या ठिकाणी मात्र सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय आणि टॉपिंग केली आपली थोडी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद होतो अरविंद. अतिशय उत्कृष्ट ध्येय या ठिकाणी पेश करताना आपण डिझेमॅन यांना पाहतोय ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन. आता मात्र फलंदाजी दुरा सांभाळतोय हरेश. जे हनुमान टेंबोळी संघातनं खेळताना आपण हरीश याला पाहतोय. एक उत्तम फलंदाज. या ठिकाणी मात्र हलक्यात बॅटे फक्त चेंडूला टकळून दिलं जात आहे. चेंडू डीप थर्डमॅनला येतोय. विदेश त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतोय. तो पण मात्र एक धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाजाला एक धावणी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 22. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. मित्र या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं कबीर ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. प्रदीपजी पाटील आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा पंचांच्या समांतर धाव मिळते अमांतर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाज सांभाळतो प्रल्हाद. या ठिकाणी सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. गावदेवी भादवड या संघाचा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी करताना प्रल्हाद याला अतिशय उत्तम गोलंदाजी सिनियर प्लेयर आहे. बीट होताना हरीश या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जातो. कलेक्ट केला जातोय तो पण एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. डाऊन ग्राउंड शॉट आपण पाहिलं होता. प्लेसमेंट सुंदर होती. फटका उत्तम होता. शतक अतिशय चांगलं झालं होतं. मात्र एकच धाव अर्जित आणि एक धावणी संघाची धावसंख्या होती ती 24. तिसऱ्या षटकाला प्रारंभ धावसंख्या 24 आहे. आता मात्र सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू आणि फलंदाज लेग बिफोर बाद. आघाडीचा फलंदाज बाद होतोय भानुदास. थँक्यू. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर. यापुढील सामने आपल्याला 4 षटकांचे खेळावे लागतील. असं काही करू नका. वारंवार तुम्हाला वॉर्निंग द्यायला लावू नका. बाद झालेला फलंदाज आपण भानुदास याला पाहिलं होतं. लेग बिफोर फलंदाज बाद झाला होता. अशी उत्तम चेंडूची फेक झाली. लेन लाईनचा चेंडू होता. नेक्स्ट फलंदाज राजेश येतोय. संघाची धावसंख्या अजूनही स्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रल्हाद द्वारा लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल राजेश याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. या ठिकाणी मध्ये चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिडॉनला एकदा वरची दुसऱ्या देवाचा आत्मघातकी प्रयत्न मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचते फलंदाज. 2 धावा अर्जित होतात आणि या 2 धाब्याने सुमित कुमार गुंदवडी या संघाची धावसंख्या होते ती 26. कालिका माता खारबाव या संघाचा तिसरं षटक चालू आहे तरी 12वा खेळाडू काही आलेला नाहीये. म्हणून त्यांना 2 रनाची पॅनल्टी लागलेली आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. कालीमाता खारबाव. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सर्व संघांना सूचित करतोय 12 मॅन साठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पुकारा दिला जाणार नाहीये. चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं जातं आणि चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा एक दमदार षटकार आपण पाहतोय. धन्यवाद डिजेमॅन. ज्या अनुषंगाने आपण स्पर्धा पाहतोय ज्या अनुषंगाने आपण खेळ पाहतोय त्या अनुषंगाने या ठिकाणी धून पेश केली जाते. डिजेमॅन
धन्यवाद मित्र. दापोडा परिसरामध्ये मला वाटतं टेलिकास्ट पोहोचत नाहीये. जॉईंडर्स ऑपरेटर्स आपण असं विनंती असेल, जो काही तांत्रिक बिघाड असेल तो आपण दुरुस्त करायचा आहे. मिताली एंटरप्राइजेस वडगार आणि साई कृपा डोंगे पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संगणक आपण जंबोशी संपर्क साधायचा आहे. दिलीप जंबोशी आपण संपर्क साधायचा प्लीज. आपण जे खेळाडू ते सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संगणक मित्र मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर कबीरजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे नामांकित खेळाडू आमचे परममित्र आहेत, त्यांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी प्रदीप पाटील आपण असं विनंती करतो, आपण आपल्या शुभसेत यांचं विशेष स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे नामांकित खेळाडू कबीरजी ठाकरे, धन्यवाद. उमेश आणि या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केला जात आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा षटकार आपण पाहतोय. उमेश वैयक्तिक पहिला आणि संगीत चौथा गोलंदाज आपण पाहतोय. आणि पहिल्या चेंडू थोडासा आकोटाप्याचा चेंडू फलंदाज थोडासा शप्पल होतो. चेंडूला सुंदररित्या हुक करतो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमाच्या बाहेर जाणार एक दणदणी षटकार येतोय. या 6 धाब्याने सुमित कुमार गुंदवडी या संघाची धावसंख्या होते ती 38. मिताली एंटरप्राइजेस या संघाचा संगणक आणि साई कृपा डोंगे या संघाचा संगणक आपण आपले प्लेयर सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. षटकाने संघाची धावसंख्या 6 धावांनी पुरस्कृत धावसंख्या होती ती 38. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गा बोळ्यावर पंचाकडे गाडी घेतो. राईट मोर्चा मारा करतोय गोलंदाज उमेश. स्ट्राईक रोटेट करतोय हरीश. आता मात्र फलंदाज थोडासा पुढे चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न फलंदाज आधीच सफल झाला होता. एक बॉडी लँग्वेजला परखून टाकलेली चेंडूची फेक आपण पाहिली. चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगताय धावसंख्या स्थिर आहे ती 38. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. उमेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं. या ठिकाणी थोडासा मस्तानिक स्ट्रोक आपण पाहतो. मॅच लँडवर चेंडू आहे.
सहजगत्या 2 धावांची करण्याची संधी आपण पाहतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 40. थोडासा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. पुन्हा एकदा उमेश आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतो. डेड बॉलचा इशारा पंचाकडे पंच स्ट्रायकर पंच भाऊ पाटील स्क्वेअरले पंच या ठिकाणी मात्र थोडासा अंदाज दोन तिकडे प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची संख्या असते ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची संख्या असते. ट्रिपल एस SMP ऑपरेटर समोर जॉईन विनंती असेल. आपलं टेलिकास्ट पोहोचत नाहीये. या ठिकाणी मात्र चेंडूला फ्लिक केलं जातं. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावाची दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया केला जातोय की नाहीये. नकार दिला जातो. एकच धाव आणि एका धावाने संघाची धावसंख्या मित्र 41 लॉस ऑफ 5 विकेट अँड 4 ओव्हर प्रोग्रेस. चौथ्या षटकाला प्रारंभ संघाची धावसंख्या ती 41 5 बाद 41. सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू परिपूर्ण बीट होते. फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 41. साई कृपा डोंगे आणि मिताली एंटरप्राइजेस पुढील सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि साई कृपा डोंगे या संघाचा संघनायक आपण जंबो पाटीलशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि गोलंदाजीला सांभाळतोय किशोर. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलं जातं. प्लेसमेंट ठिकाणी चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण आपण पाहतो. अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातोय मनोज द्वारा. फलंदाज बाद होतो हरेश. झालेला फलंदाज आपण हरेश याला पाहिला. नेक्स्ट फलंदाज प्रसाद जातोय. गावदेव अंजुरी संघाचा खेळाडू आहे प्रसाद. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बॉडीवर पंचाकडे गाठ घेतो. रायटर मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय राजेश. नॉन स्ट्राईक साठी प्रसाद. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 41. शेवट अंतिम अखेरचं निर्माणीचं डाबाचं पारीचं इनिंगचं अंतिम षटक प्रगती पथावर आहे. या ठिकाणी मात्र सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू परिपूर्ण बीट होते. फलंदाज निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या स्थिर आहे 41 लॉस ऑफ 6 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस.
या ठिकाणी मात्र थोडासा मस्तानिक शोक आपण पाहतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण जाऊन चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू डीप लॉंग लेगला आपण पाहिलं, मात्र झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतो. या दरम्यान एक धावचित करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज राजेशला थोडासा मस्तानिक शोक होता. धावसंख्या मात्र एक धावणे पुढे सकते. धावसंख्या होती ती 42. शेवटचं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या ती 42. सुमित कुमार गुंदवडी बॅक टू बॉलर असा मारा केला जातो. आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जात आहे. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न जो होता तो असफल. फलंदाज प्रसारीची कडे संपुष्टात. षटक संपतंय. सॉरी, मला वाटतं षटक संपलेलं नाहीये. संघाचे ओनर मालक धीरज म्हात्रे. नेक्स्ट बॅट्समन संघाचे ओनर आहेत, मालक आहेत सुमित कुमार गुंदवली. धीरज ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि विशेष करून ज्याच्या बॅटमधून नेहमीच चौकार षटकारांची आतिषबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळते असा फलंदाज आहे. मात्र सध्या नॉन स्ट्राईकला आहे. बघूया स्ट्राईकला आल्यानंतर काय करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. राजेश याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे. फलंदाज थोडासा स्टेप आउट जवळ चेंडू शॉर्ट अँड पुल केलं होतं. चेंडू वाडिश वाईट ऑफ लॉंग ऑन सीमेच्या बाहेर जाणारा दणदणी चौकार आपण पाहतोय. पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमेच्या बाहेर चौकार आणि चौकारनं संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 46. पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट अँड पुल केलं होतं. प्लेसमेंट ठीक नव्हती. चेंडू मिडविकेट ट्रॅव्हल झालं होतं. उत्तम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं आणि फलंदाज बाद होतो राजेश. चला, साई कृपा डुंगे आणि मिताली एंटरप्राइजेस वडगर दोन्ही संघाच्या संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर कबीरजी ठाकरे उपस्थित आहेत. त्यानंतर कुंदनजी पाटील. आपण नाणेफेकीसाठी जायचं प्लीज. अनेक धन्यवाद मोहन भोईर. तर नाणेफेक होणार आहे पुढच्या सामन्याचं. साई कृपा डोंगिया संघाचा संगणक आणि मिताली एंटरप्राइजेस वडगर या दोन्ही संघाच्या संगणकाने यायचं आहे. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत आहे. साई कृपा डोंगिया संघाचा संगणक जितेंद्र पाटील. मी व्यासपीठावर आदरणीय कबीर ठाकरे आणि जयवंत ठाकरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते नाणेफेक करायचे, आपण खाली यायचे. तसेच मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाचा संगणक सुद्धा आलेले आहे. आपलं पण मनपूर्वक स्वागत आहे. BPL सीझन 2चा हा पहिला दिवस आहे आणि या तिसरा सामना रंगणार आहे. कबीर ठाकरे आणि जयवंत ठाकरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभस्ते नाणेफेक होणार आहे. तर नाणेफेक झालेले आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेले आहे मिताली एंटरप्राइजेस
वडगरे संघाच्या संघटनेकडे सर्वप्रथम रणजी स्पर्धा आहे आणि या BPL भिवंडी प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 चा पहिला सामना आपण खेळणार आहे. नाकोटी स्पर्धा नाही आहे, लीग स्पर्धा आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणं, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे जे आयोजन केलेलं आहे BPL सीझन क्रमांक 2 चा, खास या आयोजनाबद्दल काय विचार असतील आपले? प्रथमतः धन्यवाद करतो पद्माकर चौधरी साहेब यांनी आमचा जे मोठा प्रतिसाद दिला आहे या गेमसाठी आणि या टुर्नामेंट सफल होत आहेत. प्रथम त्यांना धन्यवाद करतो आणि आमचे 40+ अध्यक्ष कुंदन पाटील साहेब यांचे सुद्धा धन्यवाद करतो की ही स्पर्धा चांगल्या प्रकारे आयोजन केलेले आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारे सुद्धा पार पडणार. तर नाणेफेक जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. समोर एक साईकृपा ढोंगे एक बलवान संघ आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना 5 षटकामध्ये आपण किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कमसे कम 40च्या आतमध्येच रोखणार. BPL म्हणजे भिवंडी प्रीमियर लीग आहे. एका संघामध्ये एकाच गावाचे खेळू नये. प्रत्येक संघातला एक खेळाडू असेल म्हणजे मजबूत संघ बनवला असेल, कुठली शंका नाही आहे. या धावा रोखण्यासाठी आपल्या संघाकडे कुठले असे हुकमी गोलंदाज असेल की त्यांच्याकडून या सामन्यामध्ये अपेक्षा असेल? प्रथम कमलाकर पाटील आहे, विलास बालू आहेत आणि राजन आहे, रजनीश आहे, त्याचप्रमाणे जयेश आहे. अशा प्रकारे चांगले बॉलर आहेत आमच्याजवळ. विलास बालू यांचं नाव आपण घेतलं आणि यावर्षीची 40+ मग भिवंडी क्रिकेट जर बघितलं आपण 9 चेंडूमध्ये अर्धशतक फटकावलं होतं. सरपंच चषक मानकुली येतं. या खेळाडूकडून चांगल्या अपेक्षा असतील आपल्याला? हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. निश्चित मिताली एंटरप्राइज संघाचा वडगर या संघाचा संगणक, माझ्यासोबत साईकृपा ढोंगे संघाचा स्वतः संगणक जितेंद्र पाटील. सर्वप्रथम BPL सीझन क्रमांक 2 चा हा पहिला दिवस आहे आणि आपला पहिला सामना आहे. लीग सामने आहेत म्हणजे पहिला सामना खेळताना आपल्यावर मानसिक दडपण असणार आहे काय? नाही, असा कुठल्याही प्रकारचा दडपण आमच्यावर नसणार आहे, कारण दोन्ही संघ हे तुल्यबल आहेत. कोणीही जिंकू शकतो आणि क्रिकेटचं एक हेच आहे की हार जीत ही प्रत्येक संघाला आहे. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर आपण काय स्वीकारलं असतं? फलंदाजीच स्वीकारले असते. म्हणजे मनासारखं घडलेलं आहे. आणि BPL सीझन 2चं हे आयोजन आपण पाहतोय रणजी स्पर्धेचं, कसं वाटलं? छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया असेल आपली? अतिशय चांगलं असं आयोजन आहे आणि रात्री खेळताना एक अलगच मजा असतं. तर निश्चित रात्री खेळताना अलग मजा येते, एन्जॉय फुल करता आपण. तर आपण 5 षटकामध्ये किती धावचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे? कमीत कमी 45 ते 50 धावांचं आव्हान आम्ही उभारू. आपल्या संघामध्ये असे काही फोकस खेळाडू असतील त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल? खेळाडूंबद्दल बोलण्यात आला तर 40+चा एव्हरग्रीन खेळाडू बारक्या पाटील आमच्या संघामध्ये आहे, कारण तो कायम यशस्वीच होतो असं आहे. खूप खूप धन्यवाद. तर ओळ्या सामन्याला सुरुवात होते. समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत मोहन दादा. धन्यवाद सुनील. आणि बॅक टू नाव आणि क्रिकेट मित्र, पुन्हा आपण मैदानाकडे जातोय. विजयासाठी जे लक्ष्य आहे ते 49 धावांचं. 46 धावा अर्जित केल्या होत्या. 2 धावांची पॅनल्टी लागते आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 48 आणि विजयाचं जे लक्ष्य असेल ते 49 धावांचं. कारण की खारबाव संघाला 2 धावांची पॅनल्टी लागलेली होती आणि सुमित कुमार गुंदवडे संघाची धावसंख्या होती ती 46. 2 धावा पॅनल्टची आम्ही ऍड करतो. धावसंख्या होती ती 48 आणि विजयाचं जे लक्ष्य आहे ते 49 धावांचं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली रवी आणि प्रल्हाद. तर सलामी गोलंदाज संतोष. सुमित कुमार गोंदवली या संघाचा सलामी गोलंदाज संतोषाला पाहतोय. सलामी जोडी कालिकामाता खारबाव या संघाचे प्रल्हाद आणि रवी. स्ट्राईक रोटेट करतो रवी, नॉन स्ट्राईक साठी प्रल्हाद. विजयाचं जे लक्ष्य ते 49 धावांचं. मित्र, अतिशय उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. BPL स्पर्धा 2018 भिवंडी प्रीमियर लीग आणि या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि ग्रामस्थ क्रिकेट मंडळ ताडाली या संघाचे सर्वेसर्वा हनुमान रामू चौधरी तसेच वासुदेव चौधरी या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट आलेले धन्यवाद. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज सज्ज होतो मारुती पंचांकडे गाठ घेतो राईट मोरचा मारा संतोष टू रवी. पहिला चेंडू हलक्यात वेळी फक्त चेंडूला थोडासा ड्राईव्ह केलं जातं. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतो. एक धाव अर्जित करण्याची संधी आणि एक धावेने रवी आपलं वैयक्तिक खातं खोलतो. संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाज गुलच्या मार्गावर बॉलर पंचांकडे गाठ घेतो रायटम ओव्हरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल डावखुरा फलंदाज प्रल्हाद. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या सामन्यामध्ये केली होती प्रल्हाद यांनी. बघूया फलंदाजी कशा प्रकारे करतोय. सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते प्रल्हाद याला. प्रल्हाद आपलं वैयक्तिक खातं खोलतो. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला रिव्हर्स स्लिप केला जात आहे. मात्र चेंडू फुलकावणी देतो क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. चौकार. BPL स्पर्धा 2018 या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जात आहे. रमेश पाटील कालीर या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला रिव्हर्स स्लिप काढण्याचा प्रयत्न हलकासा अपील केला जातो मात्र पंच संमत नाहीये. मित्र या स्पर्धेला अनिल म्हात्रे कोपरवरून अनिल म्हात्रे ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद अनिल म्हात्रे. चेंडूला या ठिकाणी फ्लिक केलं जातं. चेंडू डीप मिडिओ रिझनमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावजित करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज एक धावणी संख्या धावसंख्या एक धावणे पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7. बिनबाद 7. पहिल्या षटकाला प्रारंभ मित्र आपण पहिले विजयासाठी जे लक्ष्य ते 49 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बॉलर पंचांकडे गाठ घेतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती प्रल्हाद याला डावखुरा फलंदाज आहे. थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक आपण पाहिल्यात. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफला जातोय. एक धावचित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि एक धावेने संख्या धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 8. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सांगता आपण चांगल्या षटकाची सांगता पाहतोय. चांगले षटक समाप्त होतोय संतोषाचं. कारण की एकंदरीत धाव्या ते फक्त आणि फक्त 8. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सुमित कुमार गोंदवली संघाला विनंतीशील आपण आपलं क्षेत्ररक्षण प्लीज लावून घ्यायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात खराब सुरुवात निगडीत सुरुवात आपण पाहतोय. कडे धावसंख्या फक्त आणि फक्त 8.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते, एकाच होते आणि गोलंदाजीला सांभाळतो नारायण. संघातील सर्वात महत्त्वाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. उत्तम फलंदाजी केली होती, संघासाठी 15 धावा अर्जित केले होते फलंदाजी करताना नारायण याने. बघूया गोलंदाजी कशा प्रकारची करतोय. बेलेच्या संदर्भात प्लीज आपण आम्हाला सहकार्य करायचंय. मित्र, अतिशय उत्तम स्पर्धा आहे. या स्पर्धेला आमचं कॉमेंट्रीचे पॅनल आहे, त्यामध्ये आमचे डॉक्टर गवळी सर असतील, सिद्दीक सर असतील, अजय घरत असतील, सुभाष धुमाल असतील, जयवंत पाटील असतील, शशीजी म्हात्रे असतील. या सर्व या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. एक धाव मात्र अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाजाला एकदम सांगाय धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे नारायण. संघातील सर्वात महत्वाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. यानंतर मित्र आपण कुठेही जाऊ नका, बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर मोठ्या पंचांकडे गाड घेतो, राईट मोरचा मार करतो, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती रवी याला. मित्र, अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आणि या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. बांद्रामध्ये कालेर संघाचे कोच रमेश पाटील. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू मिडावरून ते पण कलेक्ट केला जातोय, तो पण एकच धाव आणि एखाद्या वेळेस संघाची धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला जातोय, धावसंख्या होती ती बिनबाद 10. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोर्डवर पंचाकडे गाडी घेतो, राईट आर्म राऊंडचा मारा करतोय, कारण की या ठिकाणी डावखुरा फलंदाज आपण प्रल्हाद याला पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा प्लिक केलं जातं. चेंडू मिडविकेट रिजनमध्ये ट्रॅव्हल करतो, एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 11. डन फॉर 11 रन. धावसंख्या होती ती 11, बिनबाद 11. धावसंख्या होती ती 15. खराब चेंडू, उत्तम फटका पण पाला. चेंडूला सुंदररित्या स्वीप केलं होतं. चेंडू डीप फायलिंग सीमेच्या बाहेर जाणार, दंदणी चौकार पाहतो. चौकारा संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 15, बिनबाद 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतो नारायण. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये संतोषाने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी साधली होती, फक्त 8 धावा अर्जित केल्या होत्या. त्यानंतर नारायण आतापर्यंत 7 धावा अर्जित करतोय. 4 चेंडूंची फेक झालेली, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नारायण बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट करता येत नाही. चेंडू वाडीश लॉंग ऑन लॉग ऑफ यांच्यामध्ये कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आहे, फलंदाज बाद होतोय रवी.
आपण पाहू शकता कशा प्रकारे फेक झाली होती. आपली पॉकेटची सोडली तिथे त्यावेळेस घेण्याचा आत्मघाती प्रयत्न होता. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रवी. नेक्स्ट फलंदाज महेंद्र येतोय. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. कालिका माता खारबाव संघातील ट्रम्प कार्ड ज्याला समजलं जातं आणि या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे, हॅबिलिटी आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 15. 1 बाद 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. सोस्वारी धावसंख्या 16 आहे. थोडासा मिस्टर्निंग स्ट्रोक आपण पाहतो. नो मॅन्स लँडवर चेंडू निश्चित, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगला होता. झेल कलेक्ट करता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला. झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतो आणि याच दरम्यान एक धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते प्रल्हाद याला. एक धाब्याने खारबाव संघाची धावसंख्या होते ती 17. मित्र आपण पाहिले विजयासाठी 49 धावांचं जे लक्ष्य होतं प्रतिषटकाचा विचार केला तर 9.80 ची सरासरी होती. आता मात्र जे लक्ष्य आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 17. अजूनही विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे आणि 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आता मात्र साधारणतः आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं तर 10.66. 10 ते 11 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण फेल करायचा प्लीज. सुमित कुमार गुंदवडी या संघाला वेळोवेळी वॉर्न केलं जातं. जर आपण उशीर करत कदाचित आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 17. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं गोलंदाज सांभाळतो अजय. जागृत मराठा राणाला संघाचा खेळाडू अजय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. अजय रायटा मोरचा मारा. आता मात्र खराब चेंडू दिशाईन चेंडू समोर मारा आपण पाहतो. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. अवांतर धाव अवांतर संघात धावसंख्या अडूची एकदम पुढे सकते. धावसंख्या होती ती 18. 1 बाद 18. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. विजयासाठी जे लक्ष्य आहे ते 31 धावांचं. .33 सरासरी आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 10 ते 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अजय आणि या ठिकाणी मात्र चेंडूला आपल्या अंदाजामध्ये भिरकावून दिला जात आहे. चेंडू सीमाच्या बाहेर जातो. षटकार. अतिशय दमदार फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका आपण पाहिला होता. चेंडू मिडफील्ड सीझन सीमाच्या बाहेर जाणार. टावरिंग षटकार येतो. या 6 धावांनी संघ धावसंख्या मित्र 6 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 24. विजयाचं जे लक्ष्य आहे ते 49 धावांचं आणि या धावांचा एक उत्तमरित्या पाठलाग केला जातोय. प्रल्हाद वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय. महेंद्र यानं मात्र अजून कुठल्या चेंडूचा सामना केलेला नाहीये. नॉन स्ट्रायकर बॅट्समन महेंद्र याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. कालिका माता खारबाव संघाचा अजय
आणि पुन्हा एकदा चेंडूला त्याच पद्धतीने बिरकावून दिलं जातं. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय प्रल्हादच्या बॅटनं. बॅक टू बॅक असे 2 षटकार मारल्यानंतर ऑन द हॅट्रिक साधतो का बघूया. आणि या स्पर्धेतला पहिला मानकरी ठरतोय षटकारांची हॅट्रिक करणारा. आता या साधावणे सांगा धावसंख्या मित्र साधावणे पुढे सगळे धावसंख्या होती ती 30. आता विजयाचं जे लक्ष ते फक्त आणि फक्त 19 धावांचं. परिपूर्ण कमबॅक होतोय खारबावा संघ. आता मात्र गोलंदाज आपला शोर बदलतोय, साईड चेंज करतोय, राईट आर्म राऊंडचा मारा करतोय, स्ट्राईक रोटेट करतो पुन्हा एकदा प्रल्हाद. आणि बॅक टू बॅक असे 2 षटकार मारल्यानंतर ऑन द हॅट्रिक साधतोय का बघूया. अजय आणि पुन्हा एकदा चेंडूला मात्र फोर्स केलं. या ठिकाणी प्लेसमेंट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आली आहे. नारायण कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. अचूक असा चेंडूला कलेक्ट केलं जातं आणि फलंदाज बाद होतोय प्रल्हाद. बाद झालेला फलंदाज आपण प्रल्हाद याला पाहिला आणि प्रल्हाद बाद झाल्यानंतर नेक्स्ट फलंदाज विद्यानंद. आपण पाहू शकता प्रशासनाकडे झेल कलेक्ट झाला होता. अतिशय अप्रतिम झेल त्यांनी कलेक्ट केला गेला होता नारायण द्वारा. झेल घेतल्यानंतर जणू काही आव्हान करतोय नारायण. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. प्लीज आपण वेलीच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. नेक्स्ट फलंदाज बेस्ट टेक्निकल बॅट्समॅन तालुका क्रिकेट विद्यानंद. स्ट्राईक रोटेट करतो महेंद्र. महेंद्र यांनी पहिल्याच चेंडूवर घनागतीचा प्रहार आपण पाहतोय बघूया. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता मात्र उत्तम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं संतोष द्वारा. अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला गेला होता आणि आघाडीचा फलंदाज बाद होतोय महेंद्र. पाहू शकता थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. जागेवरून मारला होता चेंडूला. फोर्स केलं होतं चेंडूला. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि उत्तमरित्या झेल कलेक्ट केला होता संतोष याने. नेक्स्ट फलंदाज संजय जयभजन कारिवली या संघाचा एक नामांकित असा खेळाडू आहे. अजय टू विद्यानंद. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिडावरून लॉंगाला येतो. थोडासा खराब क्षेत्ररक्षण आपण होतं. चेंडूला मिसफील केलं होतं मात्र एकच धाव अर्जित आणि एक धावेने संघाची धावसंख्या मित्र 31. तिसरं षटक प्रगतीपथ थोडासा गोलंदाज कमबॅक होतोय. 2 षटकार खाल्ल्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करण्याची किमिया गोलंदाज अजयच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिली होती. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ते संजयला. संजय याच्याकडे चांगली ॲबिलिटी क्षमता आहे आणि विशेष करून ज्याच्या बॅटमधून आपण रिव्हर्सचे फटके जास्तीत जास्त पाहतोय.
स्लो डिव्हरी लो फुटा चेंडू चेंडूला बेरकावून दिलं प्लेसमेंट ठीक नाही चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑनला जातोय शतरक्षण तैनात आणि फलंदाज संजयाची खेळी संपुष्टात केलं होतं चेंडूला व्हाईट ऑफ लॉंग ऑन रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल निश्चित झाला होता मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होतं पाहू शकता कशा प्रकारे झेल कलेक्ट झाला होता अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला गेला होता आपण जर पहिल्या दोन्ही चेंडूंचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 षटकार लागल्यानंतर गोलंदाज अतिशय उत्तम गोलंदाजी करतोय उर्वरित 4 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद करतोय आणि फक्त 4 चेंडूमध्ये 1 धाव अर्जित करतोय तिसऱ्या षटकात आपण जर विचार केला 14 धावा अर्जित झाले 3 फलंदाज आघाडीचे बाद करण्यामध्ये यश येते अजयला नेक्स्ट फलंदाज किशोर जातोय कालिकामाता खारबाव या संघाचा उत्कृष्ट खेळाडू किशोर सुनील पवार समालोचक यांनी जम्बोशी कॉन्टॅक्ट करायचं आता विजयाचं जे लक्ष आहे 2 षटकांच्या 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता प्रति षटकाप्रमाणे विचार केला 9 धावांची सरासरी आहे चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय प्रसाद येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल तर किशोर याला किशोर याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे उत्तम फलंदाज आहे किशोर प्रसाद टू किशोर या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल केलंय बघूया चेंडू मिडफील्डमध्ये ट्रॅव्हल झाला होता भानुदास त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतो तो पण मात्र 2 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 33 आता विजयाचं लक्ष आहे ते 16 धावांचं 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे दोन्ही संघामधून संघर्ष पाहायला मिळतोय धाव घेण्यासाठी आणि धाव रोखण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रसाद या ठिकाणी मात्र चेंडूला बेरकावून दिले चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली बघूया आता मात्र झेल कलेक्ट केला जातो आणि फलंदाज प्रसाद किशोर याची खेळी या ठिकाणी संपुष्टात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आता जे विजयाचं लक्ष 10 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी अजून 16 धावांची आवश्यकता आहे नेक्स्ट फलंदाज मनोज येतोय पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बॉलर पंचांकडे गाठ घेतो राईट मोरचा मारा करतो स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती विद्यानंद याला विद्यानंद याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे या ठिकाणी माझा सुंदर पेक अतिशय अप्रतिम चेंडू थोडासा दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूला खेळावं की सोडून द्यावं चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क आणि निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे डबल वाईड एक दुधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 9 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे
स्लो अँड रिव्ह्यू लो फुलटा चेंडू चेंडूला बेरकावून दिलं जात आहे. बघूया झेल घेण्यासाठी प्रयत्न अतिशय चांगला होता, मात्र झेल कलेक्ट करता आला नाहीये. बराच काळ चेंडू आपण पाहिला थोडासा मिड ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण जेव्हा चेंडूला कलेक्ट करतो, फेक करतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. ती धावसंख्या होती ती 35. 5 बाद 35. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. विद्यानंद वैयक्तिक 3 या धावसंख्येत खेळतो. तर मनोज यांनी कुठल्याही चेंडूचा अजून सामना केलेला नाहीये. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलं जात आहे. लॉंग लेग रिझन सीमेच्या बाहेर जाणारा दंदेली चौकार आपण पाहतोय. खराब चेंडू उत्तम फटका मित्र आपण पाहिला. चेंडूला सुंदररित्या हुक केलं होतं. चेंडू लॉंग लेग रिझन सीमाच्या बाहेर जाणार दंडेली चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 39. आता विजयाचं जे लक्ष ते फक्त आणि फक्त 10 धावांचं. पुन्हा एकदा रवी सर, जबरदस्त एन्जॉय चालू आहे. क्रिकेटचा परिपूर्ण आनंद लुटत आहात. शरद दादा, जगदीश नाईक आणि त्याचे इतर फ्रेंड्स, यशवंत तरे, मनोहर तरे, बाला तरे, आमच्या स्पर्धेला अशी अजून हजेरी लावल्याबद्दल आम्ही 40+ तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन करतोय. अतिशय प्रेक्षणीय फटका मित्र आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये एक जबरदस्त रणंद उमाळी पहिली. चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा षटकार पाहतो. षटकाने संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढे सकते. आता जे समीकरण आहे ते सोपं झाले. विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेला कृष्णा मडवी दिवासपूर दिवा संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत. ते ऑल दी बेस्ट करतात. आतिश हा या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतो. धन्यवाद आतिश, धन्यवाद कृष्णा मडवी. शेवटचा अंतिम अखेरचा निर्माणीचा डावाचा पारीचा इनिंगचा षटक प्रगतीपथावर आहे. आणि विजयासाठी मित्रोचे लक्ष ते फक्त आणि फक्त 4 धावांचं. गोलंदाज प्रेमनाथ, गुंदवली एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखतोय, गंगामाता गुंदवली संघात एक नामांकित असा गोलंदाज आहे. या ठिकाणी सुमित कुमार गुंदवली संघाच्या वतीनं एक उत्कृष्ट कामगिरी करतोय प्रेमनाथ. वैयक्तिक पहिलं, सांघिक शेवटचं, अंतिम अखेरचं निर्माणीचं डावाचं पारीचं इनिंगचं प्रेमनाथ. या ठिकाणी मात्र चेंडूला फ्लिक केलं जातं. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
भांडाद्वारा एकच धाव अर्जित केली जाते. आता विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 3 धावांचा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून या स्पर्धेचा पिक्चर क्लिअर झालेला नाही आहे. जरी 3 धावा विजयासाठी आवश्यक असले तरी या 3 धावांसाठी मात्र एक संघर्ष करावा लागतोय कालिका माता खारबाळ संघाला. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते. बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे तालुका क्रिकेटमध्ये सर्वात तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे विद्यमान. सुंदरसा चेंडू फक्त ड्राईव्ह केला जात आहे. चेंडू मिडॉनवरून लॉंगॉनला येतोय. 1 धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त ते फलंदाजाला आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते. आता विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. मित्र या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. शेळू माता बळे या संघाचे एक नामांकित खेळाडू संजय कृष्णा पाटील वलवरून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. शिक्षक अध्यक्ष रवीजी तरे ही या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद रवीजी तरे. एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडूचा सन्मान केला जातोय. चेंडू डीप पॉईंटला जातो. 1 धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि 1 धावेने जे विजयाचं लक्ष आहे फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. बीपीएल ट्रॉफी 2018 पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून मित्र हा क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत आणि सर्वतोपरी या स्पर्धेला त्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. प्रेमनाथ